राम राम विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला. काय प्रश्न होता? स्वतंत्र दंड असणारी व्यंजने किती? आपल्याकडे एकूण व्यंजने 34 आहे, विशेष संयुक्त व्यंजने 2 आहे. मग यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतंत्र दंड म्हणजे आपल्याकडे लागून दंड असणारी व्यंजने आहेत, अर्धदंड असणारी व्यंजने आहेत, दंड नसणारे व्यंजन आहेत आणि स्वतंत्र दंड असणारे व्यंजन आहे. मग आपल्याला सांगितलं त्यांनी स्वतंत्र दंड असणारी व्यंजने किती आहे? तर लक्षात घ्या किती आहे? 3. मग कोणकोणती आहे? जर आपण ग लिहिलं तर ग ला स्वतंत्र दंड आहे. त्याच पद्धतीने न बाणाचं लिहिलं तर न ला काय आहे? स्वतंत्र दंड आहे. आणि श लिहिलं तर याला पण काय आहे? स्वतंत्र दंड. मग या ठिकाणी ग, न आणि श हे 3 व्यंजने काय आहे? स्वतंत्र दंड असणारी व्यंजने आहे.